नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर एक प्रॉब्लेम आला होता मित्रांनो. आपलं जे सोलर आहे ना, तर ते सोलरच्या पाट्या खराब झाल्यामुळं काय होत होतं माहिती का, तर आपल्याला पाहिजे तेवढं ते पाणी देत नव्हतं. आणि म्हणजे त्याच्यावरती घाण बसल्यामुळे ते व्होल्टेज कमी देत असेल तर त्याच्यामुळे पाणी कमी येत होतं. तर मग आता राहुल मिस्त्रीला जावं सांगितलं. मी तर राहुल मिस्त्री म्हणे आपण आता एक जुगाड करू म्हणे. तर मग स्वतः तुम्ही राहुल मिस्त्री पाहू शकता, तिकडे त्यांनी तिकडे स्प्रिंकलर जोडलं होतं आणि स्प्रिंकलर जोडल्यानंतर आहे ना, तर डायरेक्ट त्यांनी वर पाट्यावर जोडलं होतं. त्या या अशा प्रकारे त्याने तिकडं स्प्रिंकलर जोडलं आणि तिकडून जात आहे बा. आपण पाहू शकता तुम्ही, पाट्या कशा एकदम क्लीन करून टाकल्या आहेत एकदम टाकाटाकमध्ये. एकदम पाट्या अशी क्लीन झाली ना, तर पाणी बी प्रेशर एकदम जबरदस्त वाढलं मित्रांनो. तर आता म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांची हेच प्रॉब्लेम झाला का काय होतं माहिती का, उन्हाळ्यामध्ये ना किंवा या सीझनमध्ये ना, तर आपल्या ज्या पाट्या राहत्या सोलरच्या त्याच्या पाट्यावर आपली खूप घाण बसली राहते. घाण बसल्यामुळं काय होतं माहिती का, तर आपल्याला जे प्रॉपर जे आपल्या मोटरला जे व्होल्टेज यायचं राहायचं ना, तर ते एकदम कमी येतं. कमी आल्यामुळं मग आपल्याला पाणी कमी भेटत राहतं. तुम्ही पाहू शकता आता आपल्या पाट्या कशा एकदम क्लीन केल्या, एकदम देशी जुगाडणं केल्या आपण. याला काय टेक्नॉलॉजी काही वापरली नाही. इथं स्प्रिंकलर आलं होतं जवळच, तर त्यांना म्हणलं बाबा आता आपलं स्प्रिंकलर आलं आहे, तर इथं आपण पाट्या बिट्या एकदम टाकाटक धुवून घेऊ, जेणेकरून आपलं पाणी पण वाढेल. आणि ज्यावेळेस आपण पाणी मारू राहिलो ना मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता आपण हा एकदम देशी जुगाड बनवला होता. याला वायफर म्हणता येईल. आता हे शेतकऱ्यांचं वायफर बनवलं होतं आपण इथं. या अशा प्रकारे आता आपण पूर्ण टोटल साफ करून घ्यायचे आपल्याला. आणि साफ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता रिझल्ट एकदम इतका जबरदस्त आला ना, म्हणजे पाण्याची इतकी जबरदस्त वाढ झाली की बस कधी. तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतकरी मित्रांना विनंती आहे, फक्त तुम्ही एक काम करा मित्रांनो, ज्यावेळेस बी तुम्ही वर पाणी टाकशाल ना, त्याला हात वगैरे काय लावू नका, म्हणजे जेणेकरून आपल्याला करंट वगैरे काही बसणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या पाट्या आहेत त्या पाट्या आपल्याला व्यवस्थित धुता येईल. तर शक्यतो हात लावू नका. आणि लांबूनच असं आपण पाहू शकतो तुम्ही. आता ही लाकडी काठी आहे, लाकडी काठीला आपण पुढं बोळा बांधला होता. वायफर वगैरे काही नाही, आपल्या शेतकऱ्याचं वायफर आहे, शेतकरी जुगाड आहे. तर जुगाड बनवला आणि आता आपण ह्या पूर्ण क्लीन करण्याचं काम चालू आहे. शेतात आल्यानंतर एवढं आपल्याला करणं होतं, तुम्ही पाहू शकता आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्यांच्याकडे पण सोलर असेल तर त्यांना माझा जुगाड कसा वाटला त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की ना, शेतकऱ्याची अडचणी शेतकऱ्यालाच माहिती राहते, त्याच्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपला जुगाड कसा वाटला ते पण सांगा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.